लॉर्ड प्रियांनो, या आपण सर्वजण उभे राहूयात. पण सर्वजण मिळून माझ्या प्रियांनो सर्वांना अगोदर सूचना देते की त्या आलेल्या प्रत्येकाने आपापला मास्क घालावा. सर्वांना विनंती आहे. त्याचा जो जन्मघोष झालेला आहे, जो संदेश जो दूतांनी घेऊन आलेला आहे, आपण तो संदेश आज पूर्ण जगाला सांगूयात. आपण ती वार्ता सांगूयात की माझा जिवंत प्रभू येशू ख्रिस्त जो गायीच्या गोठी जन्म घेतलेला आहे, जो मरियेच्या उदरी ज्याने जन्म घेतलेला आहे, त्या प्रभू येशू ख्रिस्ताची आपण आज स्तुती करूयात माझ्या प्रियानो. आणि आज आपण पूर्ण अंतकरणाने पूर्ण मनाने आपल्या प्रभू परमेश्वराला कसं खुश करता येईल आपण ते पाहूयात माझ्या प्रियानो. तर चला आपण सर्वजण डोळे बंद करूया आणि आपण प्रार्थना करू. धन्यवाद येशू राजा, आम्ही तुझे आभार मानतो माझ्या बाप्पा. तू महान आहेस, तू जिवंत सेनाधीश परमेश्वर आहे, तू अद्भुत आहेस प्रभू परमेश्वर. होय पिता परमेश्वर, तुझं प्रीती खरोखर महान आहे. आजच्या या दिवशी प्रभू परमेश्वर, जो नाताळचा तो दिवस तू आम्हाला दिलाय प्रभू, जो एवढं सुंदरसा असं जे कोणीही जगामध्ये आम्हाला असं मोठं गिफ्ट देऊ शकत नाही पिता परमेश्वर, तुझा परमेश्वर एकुलता एक पुत्र तू आज आम्हासाठी दिलास प्रभूजी. आणि तोही गायीच्या गोठी जन्म घेतला प्रभूजी. आमच्या परिस्थितीपेक्षाही परमेश्वर अतिशय छोटी परिस्थिती, अशा परिस्थितीमध्ये परमेश्वर माझ्या राजांचा राजा जो प्रभूंचा प्रभू आहे, त्या जिवंत सेनाधीश परमेश्वराने गायीच्या गोठी जन्म घेतला. आम्ही तुझे किती आभार मानू तेवढे कमीच आहे माझ्या बाप्पा. धन्यवाद देतो परमेश्वर. आणि देवदूतांद्वारे प्रभूजी जो तू संदेश पाठवलाय बाप्पा, त्यासाठी तुला धन्यवाद करतो. तुझी परमेश्वर दया खरोखर सनातन आहे. परमेश्वर तुझ्या योजना महान आहे प्रभूजी. तू जे काही करतो प्रभूजी, तू खरोखर अद्भुत करतो प्रभू परमेश्वर. तुला धन्यवाद देतो बाप्पा. आता प्रभू परमेश्वर इथून पुढची पूर्ण वेळ काळ आम्ही तुझ्या हाती सोपवतो आणि आम्ही परमेश्वर तुझी स्तुती करतो. तुझ्यामध्ये आम्ही आनंद करतो माझ्या राजा. धन्यवाद धन्यवाद माझ्या बाप्पा. प्रेज लॉर्ड प्रियांनो, जो येशू आहे, जो राजांचा राजाचा प्रभूचा प्रभू आहे, तो आज आपल्यासाठी गवानी जन्मले माझ्या प्रिया. तर आपण आज सर्वजण मिळून आपण त्या संपूर्ण जे स्वरदूत आहेत ते पूर्ण आनंदाने नाचूनी गाऊन आज देवाची स्तुती करत आहे. तर मग आपण जे विशेष जे प्रभू परमेश्वराने आपल्या त्याच्या प्रतिरूपाचा बनवलेला आहे, तर आपण किती विशेष त्याची स्तुती आराधना किती आनंदाने किती उत्साहाने आपण केली पाहिजे. धन्यवाद देतो बाप्पा. तुझे आभार मानतो प्रभूजी. होय माझ्या जिवंत सेनाधीश परमेश्वरा, तुला धन्यवाद देतो पिता परमेश्वरा. खरोखर आजच्या या दिवशी जे उत्तम अशी तू भेट आम्हाला दिलेली आहे, आम्ही ते योग्यतेचे नसताना, आम्ही पात्रतेचे नसताना पण प्रभूजी ही मानवजात परमेश्वराची पूर्ण पापात होती परमेश्वरा. परमेश्वर त्या लोकांसाठी, पापी लोकांना तारण्यासाठी प्रभू परमेश्वरा तू तुझा एकुलता एक पुत्र जो पाठवलायस, त्यासाठी आज आम्ही सर्वजण मिळून आराधनेमध्ये येतो प्रभूजी. आणि आमचे हात उंच करून आम्ही आराधना करतो प्रभूजी. तुझे आभार मानतो प्रभू परमेश्वर. तुला धन्यवाद देतो बाप्पा. अद्भुत आहेस प्रभूजी. तुला धन्यवाद देतो बाप्पा. तुझी आराधना करतो प्रभूजी. धन्यवाद की सारी स्तुती खरोखर अद्भुत आहे प्रभूजी. धन्यवाद बाप्पा. तुला प्रशंसा देतो प्रभूजी. धन्यवाद ईश्वराजी. माझ्या प्रियांनो, आपण आपले डोळे बंद करून आपले हात सर्वांकडे उंच करून आपल्या पित्या परमेश्वराचे, आपले जिवंत प्रभू येशू ख्रिस्ताचे आपण आभार मानूयात. पवित्र आत्म्याचे आभार मानूयात. धन्यवाद
कशासाठी की जेणेकरून कोणाचाही नाश न होता सर्व सार्वकालिक जीवन प्राप्त करतो. तर माझ्या प्रियांनो, आपल्यासाठी जर परमेश्वर एवढा विचार करू शकतो तर आपले हात उंच करून आपण फक्त त्याचे आभार मानू शकतो. तर धन्यवाद येशू राजा, धन्यवाद तुझ्यासाठी, धन्यवाद पिता परमेश्वर, धन्यवाद येशू राजा. तुझं स्वर्गाचं सिंहासन सोडून आम्हासाठी गाईच्या गोदी आलास. धन्यवाद, धन्यवाद. सर्व गौरव तुला देतो बाबा. खरोखर तुझे आभार मानतो माझ्या बाबा. धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद तू आम्हामध्ये वस्ती करतोस. धन्यवाद पवित्र आत्मा, तू याच मंदिरामध्ये उतरून आलास. धन्यवाद. सर्व गौरव तुला देतो आम्ही. सर्व सर्व मान, महिमा, सन्मान, स्तुती, आदर सर्व तुला देतो प्रभूजी. आणि प्रभू परमेश्वर, आता या वेळेला माझ्या राजा ही केलेली सर्व स्तुती आराधनेचा यज्ञ क्राइस्ट प्रेयर फॉर ऑल लिसन चर्च संपूर्ण आम्ही एकत्रित येऊन प्रभूजी याचा अर्पण म्हणून तुला घेऊन आले प्रभूजी. याचा स्वीकार तू कर प्रभू परमेश्वर. आणि आज तुझ्या मंडळीकडे, या चर्चकडे प्रभूजी तुझी नजर परमेश्वर, तुझं परमेश्वर सानिध्य या मंदिरामध्ये राहू दे. धन्यवाद. सर्व मान, महिमा, गौरव, सन्मान, स्तुती तुलाच देऊ. ही प्रार्थना विनंती प्रभू येशूच्या अतिप्रिय व गोड नावात मागतो म्हणतोय. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, पण सर्व गौरव आपल्या प्रभू येशूच्या नावाला देऊया. जोरदार टाळ्या वाजवून सर्वांनी खाली. Wonderful morning. अद्भुत सकाळ. How many are really blessed today's worship? आज किती जण खरोखर आशीर्वाद झाले आजच्या स्तुती आराधनेमध्ये. Praise the Lord. We are in the presence of God, my dear people. आपण देवाच्या सानिध्यामध्ये माझ्या Just प्रिय. just stand up for 2 minutes and we'll have a word of prayer. आपण 2 मिनिटं उभे राहूयात आणि प्रार्थना करूया. Jesus. धन्यवाद येशू, Thank you, Father. धन्यवाद पिता परमेश्वर. He's a wonderful God, my dear people. माझ्या प्रियाला तो अद्भुत परमेश्वर आहे. Precious, loving Heavenly Father. प्रेमळ स्वर्गीय पित्या. Once again, we all come before your throne of praise this time, O Lord. परत एकदा प्रभूजी आताच्या या वेळी परमेश्वर आम्ही तुझ्या कृपेच्या आसनासमोर येतो. What a joy, Lord. प्रभू किती आनंद, What a joy किती आनंद प्रभूजी that you gave your only begotten Son. की प्रभू तुझा एकुलता एक पुत्र तू आम्हासाठी. Today, our joy is full, O Master. आज प्रभू आमचा आनंद पूर्ण Only झाला. because of your Jesus, your Son, O Lord. फक्त प्रभू तुझा पुत्र येशू ख्रिस्तामुळे. We thank you, Jesus. आम्ही धन्यवाद देतो येशू. There is no words to express our gratitude towards you, O Lord. आणि प्रभूजी आमच्याकडे शब्द नाही की आम्ही तुझे किती असे आभार मानण्यासाठी. How we can worship you. आम्ही तुझी कशी How we आराधना can करू. praise you, O आम्ही Lord. तुझी स्तुती कशी करू प्रभूजी. Because what you did, no man can on this earth or ever can do, O Master. कारण प्रभू येशू राजा जे काही तू केलेलं आहे या पृथ्वीवरती कोणताही मनुष्य कधीही करू शकत नाही. No one can do it. कोणीच नाही प्रभूजी. You loved us so तू much. आमच्यावरती खूप प्रीती केली. So much you loved us. तू आमच्यावरती भरपूर प्रीती केली. Today we believe in your Son, O Lord, Master. आणि आज प्रभूजी आम्ही तुझ्या पुत्रावरती विश्वास ठेवतो. We bless your name, O Lord. आम्ही तुझ्या नावाला आशीर्वादित करतो. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Lord, speak to us this morning, O Lord. प्रभू आज आम्हाशी या सकाळी तू बोल. Speak to each and every one, O Lord. इथं जमलेल्या प्रत्येकाशी तू बोल प्रभूजी. What Christmas means. नाताळ म्हणजे काय. What Christmas means. नाताळ म्हणजे काय. Reveal us, O Lord. तू आम्हाला प्रगट कर प्रभूजी. Reveal us each and every word through your word of God that we may understand what the Christmas means to our life. आणि प्रभूजी तुझ्या वचनाद्वारे तू आज आम्हा प्रत्येकाला तू परमेश्वर समजून घेण्यासाठी तू प्रगट कर की नाताळ म्हणजे काय. Holy Spirit, minister to us what is the Christmas means this morning. पवित्र आत्मा आजच्या दिवशी तू सेवा कर आमची जेणेकरून आम्हाला समजू दे नाताळ म्हणजे काय. Give us the revelation. आम्हाला प्रगटीकरण तू दे. Because of this Christmas, we will live. कारण या नाताळामुळे आम्ही जगत आहोत. Oh, thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Father. धन्यवाद पिता. Just lift your hands, say thank you, Jesus. आपले हात उंच करून धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Father. धन्यवाद पिता परमेश्वर. Thank you, Father. धन्यवाद पिता. Thank you, Holy Spirit. धन्यवाद पवित्र आत्मा. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Psalms 122:6. Let your peace be in the land of Jerusalem. स्तोत्र संहिता 122:6 प्रमाणे तुझी शांती सदैव In यरूशलेम. Jesus' name I pray. येशूच्या नावात प्रार्थना करतो. Amen. आमेन. Praise the Lord. We'll be all seated. आपण सर्वजण बसून घेऊया. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. So we all are happy because ultimately we are celebrating the Christmas. आपण सर्व आनंदी आहोत कारण आपण सर्वजण आपण आज नाताळ साजरा I करत mean, आहोत. there's a
beautiful songs I heard. I want to start with that song. What that song says. आणि एक खूप सुंदर असं गीत आहे जे मी ऐकलेलं आहे आणि त्या गीताद्वारे मला आजचं जे आपलं वचन I'm not आहे saying, but I'll tell what the Christmas means. मी काही गाणार नाही पण नाताळ म्हणजे काय मी ते सांगेन. Hallelujah. Be carefully listen. So in that all message is there. आणि त्याच्यामध्ये पूर्ण संदेश आहे माझ्यापर्यंत लक्षपूर्वक ऐका. Hallelujah. This is not the Christmas we imagined. म्हणजे हे जे नाताळ आहे आपण कल्पना केली नाही तसा नाताळ आहे. Never seen a year like this before. आणि याच्या अगोदर असं कधी वर्ष हे पाहिलं नाही. Some of us feel alone, some are far from home. आणि काही जणांना असं एकटं वाटत आहे आणि काही जण घरापासून दूर आहेत. Cannot help feeling the like we have been let down. आणि काहींना तो प्रकाश जाणवत नाही ते खाली पडले आहेत तेच त्यांना जाणवत नाही. But the season come, timely reminder. पण ज्यावेळेस तो ऋतू येतो तो वेळ त्यांना आठवते. As timely reminder. म्हणजे त्या वेळेनुसार त्यांना ते आठवतं. There is joy that trumps over pain. आणि त्या आनंद आहे त्या वेदनांपेक्षाही तो मोठा आनंद आहे. The joy that trumps over pain. आणि त्या वेदनांवरती तो मोठा आनंद आहे. Celebrating the birth of our Savior. आणि आपल्या तारणाचा तो जन्म आपण साजरा करत आहोत. Hallelujah. When we meet Him, आणि जेव्हा आपण त्याला भेटतो you will never be the same. तुम्ही तसे जसे आहात तसे राहणार When नाही. you will meet Him, you will never be the same. ज्यावेळेस तुम्ही त्याला भेटाल जसे तुम्ही आहात तसे राहणार नाही. Hallelujah. What is not about the, what if it is not आणि जे नाहीये about the parties म्हणजे पार्टी or decorating the trees? किंवा जे आपण ख्रिसमस ट्री जे सजवतो What is not about the presence of brightly light up the streets? किंवा आपण जे रस्त्यांवरती जे आपण पूर्ण चमकवतो त्याला प्रकाशित करतो. याचा अर्थ ते म्हणते हे क्रिसमस म्हणजे फक्त पार्टीज party नाहीये आहे, झाड सजवणं किंवा झाड नाहीये. सजवणं नाहीये. It is not a presence, it is not the lighting up the street, he says. ते सांगत आहे की काय आपण जे आपण गिफ्ट देतो ते नाहीये किंवा रस्त्यावरती जे आपण लाईट्स लावतो तेही नाही. If only we look around, there is love would be found. जर आपण फक्त आपण भोवती जर पाहिलो तर त्या ठिकाणी आपल्याला फक्त ते प्रीती दिसेल. In little act, आणि ते थोड्याशा कृतीमध्ये love the heart of clay, he says. आणि ते सांगत आहे की आपल्या हृदयातून त्याच्या प्रीती करा. May you not, you are what Christmas mean to me. ते तुम्हाला ठाऊक आहे का की नाताळ म्हणजे काय माझ्यासाठी. In the cry of a newborn, की जो नवीन जन्मल्याचं जे रडणं आहे the eye of the loved one, जो म्हणजे जो प्रियजन आहे त्याचे जे डोळे आहेत the land, the magic we cannot deny. आणि जे आपल्याला जे त्या ठिकाणी जे जमीन आहे ते आपण नाकारू शकत नाही. जे त्या ठिकाणी जी जादूची म्हणजे जी चमत्कारी जमीन आहे ते आपण नाकारू शकत If नाही. you feeling unworthy, आणि जर तुम्हाला असं अपात्र तुम्ही वाटत असेल unloved, तुम्हाला जर अप्रीती असं वाटत or असेल unholy, जर तुम्हाला अपवित्र वाटत असेल you are the one he is searching that night, this morning, my dear people. आणि तो आजच्या सकाळी तो तुम्हाला शोधत आहे Actually, माझ्या. that song says tonight. That means the night time, my dear कारण people. ते गीत असं म्हणते की आजच्या रात्री Jesus, you are what Christmas mean to me. येशू नाताळ म्हणजे काय ते माझ्यासाठी. That's moment he find home in your heart. आणि त्याच क्षणाला तो तुमच्या हृदयामध्ये त्याला ते घर सापडतं. That means the Christmas really starts for us. आणि याचाच अर्थ की खरोखरच नातं आपल्यासाठी सुरू झालेलं आहे. It's a beautiful song, my dear खूप people. अद्भुत सुंदर गीत आहे. I was hearing and Lord touched me. I said, you have to say about it because this whole year we not imagined. I tell you, my dear people, that we'll be celebrating Christmas or not. तर माझ्या प्रियानं खूप सुंदर गीत आहे. मी ऐकून त्या ठिकाणी माझ्या हृदयामध्ये की आपण आता साजरा करतोय किंवा नाही हे पाहतो. This was a big question. हा मोठा प्रश्न आहे. Amen. आमेन. It was a big question was there. Will we celebrate Christmas or not this year? तर आपण या वर्षी नाता साजरा करू किंवा नाही असा फार मोठा प्रश्न होता. And this year will be never before like. आणि हा जो वर्ष आहे याच्या अगोदर असं कधीच नव्हता. कधी झालं असं? No, my dear people. तर नाही माझ्या प्रियांनो. This year is a year of different year, my dear people. आणि हे जे वर्ष आहे फार वेगळं वर्ष आहे. But we need to invite Jesus in our life. पण आपण आपल्या येशूला आपल्या जीवनामध्ये बोलवलं पाहिजे. I want to speak about the same message, my dear people, about there's a joy that trumps over the pain. आणि माझ्या प्रियानं तोच संदेश मी चालू ठेवतो की जो आनंद आहे तो आपल्या वेदनांच्या वर The आहे. song that God gave me, that is from that you have to speak it out. तर त्या गीतातूनच आपण आजचा संदेश घेत आहोत. Amen. We'll open our Bibles to Exodus 20 verse 27 verse 20. तर आज आपण निर्गम 27:20 उघडूया. Hallelujah. You shall command the people of Israel
that they may bring you a pure beaten olive oil for the light, that the lamp may regularly he set up to burn. Hallelujah. This is the word of the Lord. तर देवाचा शब्द सांगतो निर्गम 27:20 मध्ये, तू इस्रायल लोकांना अशी आज्ञा कर की दीप नित्य जळत राहावा, म्हणून त्यांनी दीप वृक्षासाठी जैतुनाचे हातकुटीचे निर्मळ तेल तुझ्याकडे घेऊन यावे. See, there's a great revelation in this verse, my dear people. तर माझ्या प्रियाने या वचनामध्ये फार महान असं प्रकटीकरण Because आहे. here God says, you shall command the people of Israel that you bring you pure beaten oil for the light. तर माझ्या प्रियानं तर या ठिकाणी सांगितलेले की इस्रायल लोकांना अशी आज्ञा दिलेली आहे की तू ते दीप जळण्यासाठी, नित्य जळण्यासाठी त्या ठिकाणी दीप वृक्षाचं तेल घेऊन. Amen? Olive oil. जैतुनाच्या. Amen? For the light, he says. कशासाठी? प्रकाशासाठी. That means in our life, who is that olive oil of light? तर माझ्या प्रियानं आपल्या जीवनामध्ये ते जैतुनाचं तेल कोण आहे? Amen? आमेन. And he says that lamp may regularly set up to burn, it says. आणि काय सांगितले की ते दीप जे आहे ते नित्य जळत राहायला But पाहिजे. my dear people, unfortunately, पण माझ्या प्रियानं दुर्दैवाने, when we go into the chapter of Genesis, पण जर आपण उत्पत्तीच्या पुस्तकात जर गेलो, there's a very important thing that I want to tell you. That was the Lord spoke to me when I was praying, and God gave me something. There's a big message. I don't know if I complete or not, but I want to tell you. It starts from the Garden of Eden, my dear people. तर माझ्या प्रियानं फार मोठा संदेश आहे. मला ठाऊक नाही की संपणार का नाही, पण त्याची सुरुवात जी आहे ती एदेन बागेतूनच झाली. Hallelujah. Amen. When you open the Bible to Genesis chapter 1, verse 2 and 3. तर माझ्या प्रियानं उत्पत्ती 1 व 2 जर आपण उघडलो, Amen. Now it says in the beginning, you all know that God created the heaven and the earth, my dear people. तर तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे माझ्या प्रियानं की सुरुवातीला परमेश्वराने त्या ठिकाणी सर्व पृथ्वी व आकाश बनवलं. Amen. Now in the second verse, it speaks about the earth was a void. तर दुसरं जे वचन आहे त्याच्यावर सांगितलं की पृथ्वी आकार विरहित होती. It was without form. त्या ठिकाणी आकारच नव्हता, ते शून्य होती. Hallelujah. Amen. आमेन. It means it was totally dark, pitch dark, my dear people. याचा अर्थ फार मोठा अंधकार होता त्या ठिकाणी. Amen. Where on the face of the earth. कुठं होता तर हे जलनिधीच्या पृष्ठभागावर Amen. होता. It was deep. It was dark pitch, my dear people. आणि त्या ठिकाणी माझ्या प्रियानं संपूर्ण असा अंधकार पसरलेला होता. Amen. In that deep darkness, the God Spirit was hovering, my dear people. आणि त्या अशा म्हणजे अंधकारामध्ये, जे भरपूर असं खोलवर अंधकारामध्ये परमेश्वराचा आत्मा तळपळत It होता. was hovering on the face of the earth, my dear people. आणि त्या पृथ्वीच्या म्हणजे जलाच्या ह्याच्यावरती देवाचा आत्मा तळपत होता. What God was searching, परमेश्वर काय शोधत होता? what God want to create there, त्या ठिकाणी परमेश्वर काय बनवू इच्छित होता? what was in the mind of God, परमेश्वराच्या डोक्यामध्ये काय होतं, मनामध्ये what He has a plan. त्याची काय योजना होती? That plan was revealed in the third verse. आणि त्याची जी योजना आहे ते 3ऱ्या वचनामध्ये आपल्याला प्रगट झाली. Amen. Try to understand, my dear people. तर माझ्या प्रियाने समजून घेण्याचा The प्रयत्न करा. first most important thing in Exodus, what it says, it's revealed in this verse. I will let you know also in the new chapter, the New Testament. It says, first he said, let there be a light. आणि माझ्या प्रिय जसं आपण निर्गम मध्ये पाहिलं, आणि मी तुम्हाला नवीन करारातूनही सांगेन की जसं त्याचं जे प्रकटीकरण जे आहे ते म्हणजे की सर्वात अगोदर प्रकाश हो. No other thing, my dear people. दुसरी कोणतीही गोष्ट That's why नाही. in Exodus we read, my dear people, what God says, you shall command the people to bring the beaten olive oil to burn regularly, my dear people. आणि म्हणून माझ्या प्रिय परमेश्वराने त्या ठिकाणी काय आज्ञा दिली की सर्व इस्रायल लोकांना तो आज्ञा कर की दीप नित्य जळण्यासाठी त्या ठिकाणी जैतुनाचं तेल तुम्ही घेऊन. Amen. And here, when you go into the chapter of Genesis, God was revealing there also, and us also there. By this, it says, "Let there be a light." आणि म्हणून माझ्या प्रिय उत्पत्तीमध्ये त्या ठिकाणी परमेश्वर आपल्याला प्रकट करत आहे की प्रकाश हो, म्हणजे त्या ठिकाणी प्रकाश That is असू the दे. light which God wants to give to us. The light should not be quenched, my dear people. It has to regularly burn, my dear people. तर माझ्या प्रियानं जो प्रकाश परमेश्वर सांगत आहे ते प्रकाश जो आहे तो असं मध्ये डिम व्हायला नाही पाहिजे, तो प्रकाश नेहमी जळत राहायला पाहिजे, Dim nahi, visually nahi pahiye. विझवलं नाही पाहिजे. सॉरी. Yes, hallelujah. Amen. आमेन. It should not be dim, he says. तो म्हणत आहे की ते It प्रकाश should जो not आहे be तो put विझवला off, he पाहिजे. says. तो बंद करू नका असं सांगत आहे. What Christmas means, that was, my dear people, the light. तर नाताळ म्हणजे काय माझ्या प्रियानो? प्रकाश. The God there, he said, let there be a light.
काय सांगत आहे, ज्या ठिकाणी परमेश्वर आहे त्या ठिकाणी प्रकाश असू दे. Amen. आमेन. And there was a light, my dear people. आणि त्या ठिकाणी प्रकाश आहे माझ्या प्रियानो. आमेन. But there's a great thing when you study that there was the light, but out in the darkness he gave the light. आणि माझ्या प्रियानो सर्वात मोठी जी गोष्ट आहे ती म्हणजे जे प्रकाश तर होताच, पण प्रकाश कसा, अंधकारातून प्रकाश आला. He separated. Bible says he separated darkness. बायबल Hallelujah. सांगत आहे की परमेश्वराने प्रकाश व अंधकार He एकमेकांपासून separated darkness from light to the darkness, my dear people. काय सांगते परमेश्वर, काय सांगते वचनातून आपल्याला, प्रकाश व अंधकार एकमेकांपासून वेगळे झाले. He divided. त्याने वेगळे केले, Did not kept together. एकत्र ठेवलं कोणी नाही. एकत्र असतं तर क्रिसमस सेलिब्रेट नाही झालं असतं. Amen. He separated, my dear people. त्याने वेगळं केलं माझ्या प्रियांनो. I'll tell you in the Matthew chapter, the Luke chapter, my dear people, that light came, my dear people. मी तुम्हाला सांगेन माझ्या प्रियांनो, मत्तई लूक मधून त्या ठिकाणी तो प्रकाश आला. Amen. The light, the God called the light the day and the darkness at the night, my dear people. आणि मग परमेश्वराने त्या प्रकाश व अंधकाराला दिवस व रात्र असं नाव दिलं. When you read in the Jeremiah chapter 4 verse 22, my dear people, जर 22 तुम्ही and 23 इर्मया जर तुम्ही 4 अध्याय 22 ते and 23, 22 आणि 23 ते वाचला, what he says, my people are foolish. See that, hallelujah. काय सांगत आहे की माझे They not me not, but they are stupid children. They are not understanding, they are wise in doing evil, but how good they know out, it says. इर्मया 4 अध्याय 22 आणि 23 आपण वाचूयात. कारण माझे लोक मूर्ख आहेत, ते मला ओळखीत नाहीत. ती निर्बुंध असमंजस अशी मुले आहेत. वाईट करण्यात ती हुशार आहेत, पण बरे करण्याचे त्यास ज्ञान नाही. And 23 says, I looked on the earth. See this. I looked on the earth, and behold, it was without form and void, and the heavens that they had no light, he says. आणि 23 वचन काय सांगतं माझ्या प्रियांनो, की मी पृथ्वीकडे पाहिले, तो ती वैराण व शून्य झाली आहे. आकाशाकडे पाहिले, तो त्यात प्रकाश See नाही. what Jeremiah says here and what Isaiah says, my dear people. Isaiah says in 40 verse 13, he says, who measured the spirit of the Lord, or what man shows his counsel? Hallelujah. आणि माझ्या प्रियांनो, आपण पाहिलं की या ठिकाणी इर्मया काय म्हणाला, आणि यशया 40:13 आपल्याला काय सांगत आहे की परमेश्वराच्या आत्म्याचे नियमन कोणी केले आहे. कुणी केलं आहे? Hallelujah. Who has measured the spirit of God? Nobody can, my dear people. कोणीच नाही माझ्या प्रियांनो, देवाच्या म्हणजे आत्म्याचे कोणी Whom निरंतर. did he consult? कोण त्याची काळजी करतं? Whom did he consult? तो कोणाची काळजी करतो? 40 verse 14. 40:13 सांगत आहे, त्याचा मंत्री होऊन त्याला कोणी शिकवले आहे. कुणी शिकवले आहे? Read it what say. Amen. कुणी शिकवले प्रभूला? कोणी नाही शिकवले. Hallelujah. Amen. And who made him to understand? आणि त्याने कोणाला मसलत विचारले. Who made him to understand? He says. तो म्हणतो की त्याने कोणाला Who विचारले. taught him the path of the justice? त्याला सन्मार्गाविषयी समज देऊन त्याला कोणी That taught him शिकवले. the knowledge त्याला कोणी ज्ञान and शिकवले. showed him the way and the understanding. त्याला सुज्ञतेचा मार्ग त्याला कोणी दाखविला. See, it's a very important, my dear people, to understand. God gave us the light. तर माझ्या प्रियाने समजून घेणं फार सोपं आहे की परमेश्वराने आपल्याला प्रकाश दिलाय. प्रभूला कुणी शिकवलेलं नाहीये, प्रभूला कुणी ज्ञान दिलेलं नाहीये. प्रभूंनी विचार केलं की मला प्रकाश आणायचं या जगात. God want to bring light into this world, तर माझ्या प्रिया, into this dark world. Hallelujah. परमेश्वराची इच्छा होती की या अंधकारमय जगामध्ये प्रकाश आणायचा. Hallelujah. Amen. आमेन. That is why God says in the Genesis chapter 4, for God said, He said, let light shine out of darkness. आणि म्हणून माझ्या प्रियाने उत्पत्तीच्या पुस्तकात सांगितले की त्या ठिकाणी अंधकारातून तो प्रकाश चमकू दे. Let light shine out of darkness. म्हणून तो प्रकाश अंधकारातून चमकू दे. Hallelujah. हालेलुया. That's what 2 Corinthians 4:6 says. म्हणून Sorry, 2 Corinthians 4:6 says. 2 Corinthians 4:6 सांगत आहे. What it said? काय सांगत आहे? कारण अंधारातून उजेड प्रकाशित होईल असे जो देव बोलला, तो येशू ख्रिस्ताच्या मुखावरील देवाच्या गौरवाच्या ज्ञानाचा प्रकाश पाडण्यासाठी आमच्या अंतःकरणात प्रकाशला आहे. Hallelujah. Give a mighty clap to the Lord, my dear people. तर माझ्या प्रियानं जोरदार टाळ्या दिवसचा पद्धती Are you understanding, my dear people? मला समजत आहे का? Here he says, for God who said, let light out of darkness, shine out of darkness, he has shown our heart to give light and the knowledge, the glory of God in the face of Jesus Christ. आणि म्हणून माझ्या प्रियानो, अंधारातून उजेड प्रकाशित होईल असे जो देव बोलला, तो येशू ख्रिस्ताच्या मुखावर येईल.
तो आपल्याला प्रकाश आपल्या अंतःकरणामध्ये दाखवला. That's what in Hebrew 11:3 says, my dear आणि म्हणून people. इब्री 11:3 सांगत By आहे, faith we understand the universe was created by the word of God, so that we sin was not made out of things that are visible. आणि इब्री लोकांस पत्र 11:3 सांगत आहे, विश्वासाने आपल्याला कळते की देवाच्या शब्दाने विश्वाची रचना झाली, अशी की जे दिसते ते दृश्य वस्तूंपासून झाले नाही. Amen. Now, my dear people, it was a very good thing that God has brought the shine, His glory on this face of the earth, my dear people, where it was totally pitch dark, my dear people. तर माझ्या प्रियाने ही खूप मोठी आणि चांगली गोष्ट आहे की ज्या ठिकाणी फार अंधकार होता आणि पूर्ण मोठा अंधकार पसरलेला होता, त्या ठिकाणी परमेश्वराने प्रकाश दिला. Then why again God, according to John 3:16, God has to send Jesus on this earth. मग माझ्या प्रियानं मग का पुन्हा परमेश्वर योहान 3:16 नुसार मग येशूला पाठवलं पृथ्वीवर? It is a great mystery, my dear people. We need to really understand. We celebrate Christmas, but what it means Christmas we need to understand. तर माझ्या प्रियाने हे फार मोठं रहस्य आहे जे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की आपण नाताळ तर साजरा करतो, पण आपण का करतो आपल्याला समजलं पाहिजे. Amen. But why the light has quenched? God's light. का मग परमेश्वरांचा प्रकाश आपल्याला दिला होता ती का विझली गेली? When He created the 7 days, He rested. God formed a man, my dear people. आणि ज्यावेळेस माझ्या प्रियानं आपल्या परमेश्वर 7 दिवसामध्ये सर्वस्व बनवून त्याने विसावा घेतला, त्या ठिकाणी त्याने मनुष्यच निर्माण He केले. made a beautiful garden. त्याने सुंदरसे बाग All बनवले. the fruits and the vegetables, all things He made. You should not labor. You have to just tend the garden, He says. आणि त्या ठिकाणी ते सुंदरसे बागेमध्ये त्याने सुंदरसे फळझाडे बनवले आणि सांगितलं तुम्हाला कष्ट करायचे नाही, फक्त तुम्हाला He राखण put them करायची. into the garden, my dear people. आणि त्यांना त्या ठिकाणी पण माझ्या प्रियाला त्या बागेत ठेवलं And He says, don't eat that tree of the knowledge, He says. आणि काय सांगितलं त्यांना की ते बरे वाईटाचं ज्ञान देणारं फळ Which is good and evil, He says. जे चांगलं आणि वाईट ज्ञान देतं. Amen. आमेन. He gave a commandment, my dear people. त्या ठिकाणी आज्ञा दिली माझ्या प्रियांनो. He gave a commandment. Don't go near also. That means don't eat also, my dear people. आणि त्या ठिकाणी अशी आज्ञा दिली की तुम्ही त्या झाडाच्या जवळही जाऊ नका, याचा अर्थ खाऊ तर नकाच. But what happened? पण काय झालं God who created Adam की ज्या परमेश्वराने आदामाला बनवलं out of the dust, ज्या धुळीतून मातीतून, त्याच्यामध्ये कुणाचा प्रकाश होता? Whose spirit was there? त्याच्यामध्ये कोणाचा आत्मा होता? God's spirit. देवाचा आत्मा होता. Amen. आमेन. Which was Adam could not see, but God's spirit was the light. त्या ठिकाणी जो आदाम आहे तो पाहू तर शकत नव्हता, पण त्याच्यामध्ये देवाचा आत्मा होता, तो प्रकाश होता. मातीला मोल नव्हता, पण परमेश्वराचा आत्मा आल्यावर या मातीला मोल आला. हालेलुया. Are you understanding? समजत आहे माझ्या प्रियांनो? When He breathed in the nostril of the Adam. ज्यावेळेस आदामाच्या नाकपुड्यामध्ये त्याने श्वास फुंकला त्यावेळेस. Amen. Amen. He become like God. तो कसं By झाला? His image God created Adam, my dear people. आणि परमेश्वराच्या प्रतिरूपात परमेश्वराने आदामाला बनवलं. He was holy, He was worthy, He was in the presence of God, my dear people. आणि तो पवित्र होता, तो योग्यतेचा होता, तो देवाच्या सानिध्यात होता. Hallelujah. आमेन. Then God saw He is not alone, आणि मग made him to sleep, removed one of the rib and made Eve, my dear people. आणि मग परमेश्वराने पाहिलं की तो एकटा आहे, तो एकटा असणं बरं नाही. मग परमेश्वर त्याला झोपी घातलं आणि त्याच्यानंतर मग त्याची फासळी काढून त्या Now ठिकाणी there's a हवेत question. When He removed one of the rib and made Eve, आता माझ्या प्रियानो प्रश्नचिन्ह आहे की ज्या त्याची फासळी काढली आणि त्याच्या फासळीतून त्याने हव्वाला बनवलं. पुन्हा तिचा नाकात प्रभूंनी He breathed or not? तर माझ्या प्रियानो मग पुन्हा त्याने हवेच्या नागपुड्यात पण श्वास फुंकला किंवा नाही? नाही फुंकला. है ना? पण जे आत्मा होता ना, त्या आत्मा परमेश्वराचा काय झाला? प्रतिरूपात ईवला बनवलं. हालेलुया. हालेलुया. Are you understanding? समजत आहे माझ्या प्रियानो? That means when the light of God comes in our life, the light has to give birth to the lights, my dear people. म्हणून माझ्या प्रियानो ज्यावेळेस देवाचा प्रकाश आपल्यामध्ये येतो त्यावेळेस तो देवाचा प्रकाश जन्म दिला पाहिजे. हालेलुया. आमेन. फक्त हालेलुया. ते लाईट आपल्यामध्ये नाही, ते लाईट दुसऱ्यांमध्ये पण. दिसलं पाहिजे. हालेलुया. हालेलुया. Amen. आमेन. That is Christmas, my dear people. आणि तो नाताळ आहे माझ्या प्रियांनो. Only if God might say only Adam, म्हणजे आपण पण नसलं असतं इकडं.
जर आज फक्त परमेश्वर म्हणलं असतं की फक्त आदामच, तर आज आपण नसतो माझ्या प्रिय. Amen. But out one you remove the rib and again he a beautiful woman, my dear people. पण परमेश्वराने माझ्या प्रियानं आदामाची फासळी काढली आणि त्याच्यातून सुंदर अशी स्त्री बनवली. But unfortunately, पण दुर्दैवाने the devil tempted the Eve, my dear people. पण सैतानाने माझ्या प्रियानं हव्वेला फसवलं. Amen. आमीन. And she ate that forbidden fruit, my dear fruit. आणि माझ्या प्रियानं तिने फळ खाल्लं. आता कुठलं फळ खाल्लं बायबल मध्ये लिहिलं नाही. आपण सगळ्यांनी ऍपल देयर इज नो ऍपल, वी डोंट नो व्हॉट फ्रूट, माय डियर पीपल. तर त्या फळाचं नाव बायबलमध्ये सांगितलं नाही की आपण तर नेहमी म्हणतो सफरचंद सफरचंद, माहिती नाही आपल्याला कोणतं फळ. ना कुठे स्क्रिप्ट दाखवलं तर आपण ऍपलच दाखवतो. पण आपण जस्ट ड्रॉइंग वगैरे असं दाखवतो त्याच्यामध्ये आपण तेच Amen. दाखवतो. It is not the apple, my dear people. We don't know Bible what says it, but I believe someone once said, "I got the revelation that it might be that fig tree, my dear people. It might be because Jesus cursed that tree because that deceived, my dear people." तर माझ्या प्रियांनो, आपल्याला माहिती नाही पण काही प्रगटीकरणामध्ये सांगितलेलं आहे की ज्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने अंजिराच्या झाडाला श्राप दिला होता, तर कदाचित म्हणत आहे मी, ते अंजिराचं फळ असू शकतं. कारण येशूने ते लांबून काय कसं दिसत होतं, हिरवं है ना, ऑल ग्रीनरी, बट व्हेन ही वेंट क्लोजली इट वॉज नो फ्रुट्स. कारण ज्यावेळेस येशू तिथून जात होता, लांबून ज्यावेळेस पाहिलं तर ते झाड हिरवंगार दिसत होतं, पण ज्यावेळेस जवळ गेलं त्याच्या जवळ एकही फळ He नव्हतं. cursed. म्हणून त्या झाडाला श्राप It दिला. may be that fruit, we don't know, my dear people. तर कदाचित ते झाड असू शकतं, ते फळ असू शकतं, आपल्याला ठाऊक I don't नाही. want to go into that, आपल्याला त्याच्यात नाही but जायचं. I want to take you the Christmas. What is the Christmas? पण मी तुम्हाला नाताळ काय त्याच्यामध्ये घेऊन जातो. Hallelujah. Amen. Praise the Lord. Hallelujah. How many are understanding, my dear किती people? जणांना समजत आहे माझ्या See, I प्रियांनो? might be taken to the Bethlehem मध्ये काय झालं, गावात काय झालं, ते सगळं सांगायला तर तुम्हाला माहिती आहे. But I want to give something which deep thing God wants to us to change our life. Where it from started, my dear people. How we can remove the darkness from our life, my dear people. तर माझ्या प्रियानो, मी बेथलहेम मध्ये तुम्हाला गवानीत काय घडलंय सगळं तुम्हाला सर्वांना ठाऊकच आहे, त्यात न्यायला काही हरकत नाही. पण आपल्याला माझ्या प्रिय खोलवरच्या ज्या गोष्टी आहेत की प्रकाश कसा आला, त्याने आपला अंधकार कसा काढला, तर या गोष्टी आपण जाणून घेणं गरजेचं आहे. है ना? That song ना, माझ्या माहेर बेथलहेम बेथलेम आहे ना, सगळ्यांना माहिती आहे. पण बेथलेम मध्ये काय झालं ते प्रगटीकरण आपल्याला उत्पत्तीपासून आहे. Hallelujah. From Genesis it started, my dear people. म्हणून उत्पत्तीपासून सुरुवात होते माझ्या प्रियांनो. Amen. आमेन. फक्त बेथलेम नाही पाहिजे, सगळं माहिती पाहिजे आपल्याला. Hallelujah. Amen. Then we can have a joy of Christmas in our life. आणि मग माझ्या प्रियांनो, आपल्याला तो नाताळाचा आनंद उपभोगता येईल. Amen. आमेन. The serpent deceived Eve, my dear people. आणि त्या सर्पाने माझ्या प्रियांनो हवेला फसवलं. Amen. आमेन. The earth again it was in the dark. मग पुन्हा त्या ठिकाणी जो पृथ्वी आहे ती अंधकारात गेली. पृथ्वी नाही, आत्मिक पृथ्वी जे होय ना ते अंधकारात गेली. जे आत्मिक पृथ्वी आहे ती अंधकारात गेली. Are you understanding? तर समजत आहे का आता? Amen. Which God created was a word in form. The Spirit came, it was made light. That God's Spirit came into the man, it became light, but there was a spiritual death came. The spirituality of darkness flowed on the man's life, my dear people. तर माझ्या प्रियाच्या परमेश्वराने अगोदर प्रकाश बनवला होता, त्याने अंधकार प्रकाश तो वेगळा केला होता. ज्यावेळेस परमेश्वराने तो प्रकाश मनुष्यामध्ये त्याच्या नाकपुड्यात फुंकला होता, ज्यावेळेस ते पापामध्ये ती पडली, फसवली गेली, तो अंधकार जो आहे तो प्रकाश निघून गेला आणि तिला आत्मिक मरण आलं, आत्मिक अंधकार आलं माझ्या प्रिय. खुद भी खाया वो ईव ने और उसका पति को भी खिलाया. आणि त्या ठिकाणी हव्वेने स्वतःही खाल्लं आणि तिच्या पतीलाही चारलं. मैं भी पाप करती, तुम भी पाप करो. मी पण पाप करते, तुम्ही पण पाप करा. मेरे पाप को मैं चादर डालता हूँ, तुम मेरे पाप को चादर डालो. मी तुमच्या पापावरती चादर टाकते, तुम्ही माझ्या पापावरती चादर टाका. हालेलुया. है ना? मैं खाई लेकिन तुम भी खा लो, परमेश्वर को पता नहीं चलेगा. हालेलुया. मी तर खाल्लेलं आहे, तुम्ही पण खावा, परमेश्वराला समजणार नाही. कितना मूर्ख का काम हुआ वहाँ पर. किती मूर्खपणाचं काम घडलं त्या ठिकाणी. कई बार हम ऐसे करते हैं. आपण पण असं कधी कधी Many करतो. times it so happened, my dear people. हे अनेक वेळा घडतं माझ्या प्रियाने. Amen. आमेन. The spiritually darkness again covered, my dear people. आणि मग माझ्या प्रियानं आत्मिक अंधकार पुन्हा पसरला त्या ठिकाणी. Amen. Though it was only Adam and Eve, but still the spiritually darkness has covered, my dear people. आणि माझ्या प्रियानं त्या ठिकाणी पुन्हा तो अंधकार जो आहे, तो आदाम आणि तो हव्वा जो आहे, त्यांच्या जीवनामध्ये पुन्हा पसरला. God's heart was broken, my dear people. आणि माझ्या प्रियानं देवाचा आत्मा तुटला माझ्या प्रियानं. He came searching to Adam and Eve. Adam, Adam, where are you? आणि तो त्या ठिकाणी शोधत आला, आदाम, आदाम तू कुठे Where are आहे? you, Adam?
were hiding behind the tree, having the leaves around, my dear people. आणि ते दोघेही माझ्या प्रियानो झाडामागे लपले आणि त्यांनी त्या ठिकाणी झाडाची पानं त्यांनी कमवली. आत्मिक अंधार आला आणि शारीरिक डोळे उघडले आणि वाईट बघायला लागले. Oh, hallelujah. Amen. When spiritual darkness comes, the eyes of flesh eyes can see all the nakedness. They could understand their nakedness. Why? Because they ate that forbidden food. तर माझ्या प्रियानो ज्यावेळेस तो आत्मिक अंधकार आला त्या ठिकाणी त्यांनी ते वाईट ते पाहू लागले. आणि का? कारण की त्यांनी ते वाईट ते जे फळ जे आहे बरे वाईटाचं ज्ञान देण्यात त्यांनी ते फळ खाल्लं. The darkness came on the spiritual, like-minded people. आणि माझ्या प्रियानो तो अंधकार आत्मिक जीवनामध्ये आला. Then, if I don't know to go, there God cut one lamb, took that skin and covered them and sent it out of the garden, my dear people. आणि मग माझ्या प्रियानो त्या ठिकाणी मग परमेश्वराने कोकरा वधला आणि त्या ठिकाणी मग त्यांना कपडे केले. Then you can see the graph of the darkness of the spiritually was increasing day by day, my dear people. आणि मग माझ्या प्रियानो आपण त्या ठिकाणी पाहिलो की जो आलेख आहे तो आपण हळूहळू खाली आणि खाली Heart, God's heart was completely day by day, it was sinking, was scattering. Why I created mankind. आणि मग माझ्या प्रियानो दिवसांदिवस त्या ठिकाणी मग परमेश्वराचे जे हृदय आहे त्या ठिकाणी ते तुटत गेलं, विखरत गेलं. ते म्हणत की का मानव जातीला निर्माण केलो. त्यानंतर एक मर्डर झाला. आणि मग त्याच्यानंतर एक खून झाली, हत्या झाली. Then it becomes totally violence nation. आणि मग त्याच्यानंतर मग पूर्ण जात जुलमाचा देश झाला. Then God sought one righteous man. आणि मग नंतर मग परमेश्वर फक्त एक सात्विक सापडला, Noah. नोहा. Hallelujah. हालेलुया. Then we could see then what happened in Sodom and Gomorrah. आणि मग आपण नंतर पुन्हा पाहतो मग सदोम व गमोरामध्ये काय घडलं. It was going on, my dear people. आणि ते जात होतं. God raised many prophets, my dear people. परमेश्वराने अनेक संदेश ते उभे केले. Many prophecies came, my dear people. अनेक संदेश त्या ठिकाणी But God भविष्यवाणी could झाले. not find one who can remove the spiritual darkness from the mankind. आणि परमेश्वर असा एकही सापडला नाही की ज्या ठिकाणी मनुष्याच्या म्हणजे आत्मिक जीवनातून तो अंधकार बाहेर काढता येईल. Because the people were so rebellious, they want king, they want everyone to see face who can lead them. They didn't want the Spirit of God to lead their life, my dear people. पण माझ्या प्रिय त्या ठिकाणी लोक एवढे बंडखोरी करत होते की त्यांना राजा हवा होता, त्यांना ते आत्मिक गोष्टी नको होत्या आणि फक्त त्याच गोष्टी त्यांना करायच्या होत्या. Then ultimately God said, it's enough, I believe. I have to do something where supernaturally, my dear people, the spiritual eyes has to be open of this world, my dear people. आणि मग परमेश्वर म्हणाला आता पुरेसं झालं, आता भरपूर झालं, आता बास झाला, आता त्या ठिकाणी काहीतरी मला अलौकिक असं केलंच पाहिजे. The death was sanctioned on the Garden of Eden. आणि मग एदेन बागेमध्ये त्या ठिकाणी मरण चालू झालं. Amen? Amen. But God said that जे मी प्रकाश टाकले, जे मी जीव टाकले, त्याची नाश नाही व्हायला पाहिजे. पण परमेश्वर असा विचार करत होता की जो प्रकाश मी माझ्या लोकांमध्ये दिलेला आहे The त्याचा नाश soul was important for तो God. जीव परमेश्वरासाठी The महत्त्वाचा soul, आहे. the spirit was important for God. परमेश्वरासाठी तो पवित्र आत्मा महत्त्वाचा आहे. What happened then? मग काय घडलं. Then the world into which Christ came, my dear people. Hallelujah. आणि मग माझ्या प्रियानो जगामध्ये तो ख्रिस्त आला. That was in Matthew 1 and 2 says, my dear people. आणि मग ते 1 व 2 सांगत After Jesus was born in Bethlehem of Judea in the days of Herod, of the king, behold, the wise men came from the east of Jerusalem, saying, where is who is born King of Jews? For he saw the star which rose and came to worship him. Hallelujah. मग ते याचा पहिला अध्याय, Matthew, sorry, 2, 1 and 2, sorry. मग त्याचा दुसरा अध्याय 1 व 2 आपण पाहूयात. हेरोद राजाच्या काळात यहुदियातील बेथलहेमात येशूच्या जन्मानंतर पहा, पूर्वेकडून मागी लोक यरुशलेमेस येऊन विचारपूस करू लागले की यहुद्यांचा राजा जन्मास आला तो कोठे आहे. कारण आजही पूर्व दिशेस त्याचा तारा पाहून त्याला नमन करावयास आलो आहे. ते तारा पुन्हा चमकला अंधारात. Are you understanding? तुम्हाला समजत आहे माझ्या God प्रियानो? again showed the world that one light on the sky, that star was shining. आणि मग परमेश्वराने पुन्हा तो प्रकाश जो आहे तो तारा त्यांनी पुन्हा तो चमकवला. Nobody knows that Jesus in that Bethlehem in a small manger,
the light, a spiritual light, has come again into this darkness, my dear people. तर माझ्या प्रिय कोणालाही समजलं नाही की त्या बेथलहेम गावी त्या गाईच्या गोठ्यामध्ये त्या ठिकाणी पुन्हा तो प्रकाश चमकलेला आहे. पुन्हा हालेलुया, पुन्हा परमेश्वराचा आत्मा खाली आला. हालेलुया. Again the light came, my dear people, which was a void, my dear people. It was pitch dark. God could not see any light. God again sent His Spirit, His Son on this earth, my dear people. तर माझ्या प्रिय ज्या ठिकाणी पूर्ण अंधकार पसरलेला होता, ज्या ठिकाणी परमेश्वर फक्त अंधकारात दिसत होता, परमेश्वर प्रकाश दिसत नव्हता, अशा ठिकाणी परमेश्वराने पुन्हा त्याचा प्रकाश पाठवला. The three kings, by seeing that light and came. आणि ते 3 राजे ते प्रकाश पाहून त्या ठिकाणी पोहोचले. How many saw that few days back that one star was shining on the sky? किती जणांनी पाहिलं काही दिवसांअगोदर की तो तारा चमकत होता. That two, Saturn and Jupiter, they came. It was bright. After 800 years, that star was shining on the sky. तर माझ्या प्रियानं 800 वर्षांनंतर त्या ठिकाणी ते 2 तारे जे आहेत ते म्हणजे आता आपण पाहिले तारे नाही, दोन ग्रह. ग्रह, सॉरी. It was came and the light was the star was shining on the sky, my dear people. तर माझ्या प्रियानं त्या ठिकाणी ते ग्रह आले जे 800 वर्षानंतर आले आणि ते चमकत होते त्या ठिकाणी. The light दिसला. We तो saw. प्रकाश दिसला, आम्ही पाहिलं. It was shining. ते चमकत All होते. others, like the same star was, the three kings saw, and God said, go into the where the spiritual light is, go and worship, my dear people. तर माझ्या प्रियानं तशाच पद्धतीने ते जे राजे आहेत 3 राजे त्या ठिकाणी तो प्रकाश पाहून त्या ठिकाणी गेले त्याची आराधना करण्यासाठी. Why again the light has been shown, my dear people? का माझ्या प्रियानं पुन्हा प्रकाशच दाखवला. पुन्हा प्रकाशच दाखवला. कारण सुरुवातीला प्रभूने प्रकाशच केला पहिला. हालेलुया. Oh, hallelujah. Amen. Because in the beginning God created first light, my dear people, out of darkness. कारण माझ्या प्रियानं सर्वात प्रथम त्या ठिकाणी परमेश्वर अंधकारातून प्रकाशच बनवला. दुसरं काही नाही. Hallelujah. आमेन. They came to Bethlehem and worship, my dear people. त्या ठिकाणी ते बेथलहेमात येऊन त्यांनी As was आराधना in Luke केली. also it said, my dear people, to us, Luke 2, 4 and 4 to 7, my dear people. म्हणून लूक 2 माझ्या प्रियानं 4 ते 7 ही सांगत आहे. Joseph also went up to Galilee from the town of Nazareth to Judea to the city of David, which is called Bethlehem, because he was the house of the lineage of David, to register Mary, his brotherhood, who was with child. And while the time came to give her birth, and she gave her birth, firstborn son, wrapped with the swaddling cloths, and laid in a manger, because there is no place for whom in it says. तर माझ्या प्रियानं लूक 2 अध्याय 4 ते 7 सांगत आहे की योसेफ हा दाविदाच्या घराण्यातला व कुळातला असल्यामुळे तोही गालिलातील नासरेत गावाहून वर यहुदियातील दाविदाच्या बेथलहेम गावी गेला व नावनिशी लिहून देण्यासाठी त्याला वाग्दत्त झालेली मरिया गरोदर असताना तिलाही त्याने बरोबर नेले. ते तेथे असताना असे झाले की तिचे दिवस पूर्ण भरले आणि तिचा प्रथम पुत्र झाला. त्याला तिने बाळंत्याने गुंडाळून गव्हाणीत ठेवले कारण त्याला उतारशाळेत जागा नव्हती. God sent His Son, only begotten Son, according to John 3:16 for us, my dear people. तर माझ्या प्रियांनो परमेश्वराने योहान 3:16 नुसार त्याने एकुलता एक पुत्र He आपल्याला was born in Bethlehem. जो बेथलहेमामध्ये He जन्माला आला. not placed in the king's on the big palace, but in the small manger, my dear तर people. माझ्या प्रियानो तो त्या ठिकाणी मोठ्या महालामध्ये त्या जन्माला न येता त्या ठिकाणी तो गाईच्या गोठी जन्म घेतला. म्हणून प्रभू म्हणते तुमचा मोठा हृदय नाही, छोटासा हृदय द्या, मला तुमच्या हृदयामध्ये यायचंय. हालेलुया. हालेलुया. I don't want the palace, he says. तो म्हणतो की मला महल नकोय. तुम्ही कुठला महल मध्ये राहते मला नाही, तुमच्या त्या महलाच्या आतमध्ये जे छोटा हृदय आहे ना ते हृदय मला द्या, तो म्हणतोय. कारण ते हृदय मला प्रकाशित करायचंय. हो हालेलुया. I want to make that light shine in your life, he says. आणि म्हणून परमेश्वराची इच्छा आहे की तो प्रकाश मला तुमच्यामध्ये चमकवायचा आहे. That's why it's very important. That's what Psalms 18:28 says. म्हणून माझ्या प्रियानं स्तोत्रसंहिता 18:27 सांगत आहे. 28 For it is you who light the lamp, the Lord my God lighten my darkness, he says. Hallelujah. स्तोत्रसंहिता 18:28 माझा दीप उजळीतोस, परमेश्वर माझा देव माझ्या अंधकाराचा प्रकाश करीतो. अंधाराचा प्रकाश करीतो. Who can remove the darkness from our life? कोण माझ्या जीवनातून अंधकार काढू शकतो? Only Jesus. फक्त येशू. He came in this world, my dear people.
तो या जगात आला माझ्या प्रियाला. God sent it for us, my dear people. त्याने परमेश्वर आपल्यासाठी For you पाठवलं. and for me, for this whole world, my dear people. तुमच्यासाठी माझ्यासाठी संपूर्ण But we have to जगासाठी. see the light, my dear people. पण माझ्या We have to receive प्रियाला that light in our life. आपल्या जीवनात आपण तो We have to प्रकाश receive that स्वीकारायचा. Jesus in our life, my dear आपल्या जीवनात आपलं people. येशू Who is the ख्रिस्त स्वीकारायचं. Savior, my dear people. तो तारणारा आहे. Power in the name of Jesus. येशूच्या नावात There is सामर्थ्य healing आहे. in the name of Jesus. येशूच्या नावात आरोग्य There is a आहे. great miracle in the name of Jesus. येशूच्या नावात मोठा There is चमत्कार आहे. power in the name of Jesus. येशूच्या नावात सामर्थ्य आहे. There's everything in the name of Jesus. येशूच्या नावात सर्वस्व आहे. He gave that name Jesus for us. त्याने ते येशू हे नाव आपल्यासाठी. Jesus' name itself as a light, my dear people. येशूच्या नावातच प्रकाश आहे When you माझ्या receive the प्रियाला. word, you receive Jesus. When you receive the Jesus, the word comes, the word light shines in your life, my dear people. माझ्या प्रियाच्या तुम्ही त्याचा शब्द स्वीकारता, येशूला स्वीकारता, त्याचा प्रकाश तुम्हामध्ये येऊन चमकतो. That is why he says, bring you a pure beaten oil of light, he says. आणि म्हणून त्या ठिकाणी काय सांगितले की तुम्ही त्या ठिकाणी जैतुनाचे जे शुद्ध असं ते तेल आहे ते तुम्ही फक्त घेऊन या. क्रिसमस साजरा करणं नाही तर क्रिसमस आतमध्ये घेऊन चालायचे आणि ते दिवा नेहमी चमकत राहायला पाहिजे. दीप जळत राहायला जलत राहायला पाहिजे. हम तो जलते दीप है. हालेलुया. आमीन. क्या है हम? जलते दीप है. किस किस का दीप बुझ गया है ना? काफी लोग का दीप सिर्फ साल में एक ही बार जलता है, जब क्रिसमस आता है, जब गुड फ्राइडे आता है, जब ईस्टर आता है. ओह हालेलुया. है ना? क्रिसमस हमारा रोज होना चाहिए. आपलं नातं रोज व्हायला पाहिजे. हालेलुया. Are you understanding, my dear people? समजत आहे माझ्या प्रियांनो? It has the lamp has to burn, my dear people. तर माझ्या प्रिया आपलं जे दीप आहे ते जळत राहायला Regularly, my पाहिजे. dear people. नित्य जळत राहायला पाहिजे. कधीतरी नाही. है ना? वर्ल्ड मध्ये कधीतरी आपल्याला आठवण आलं तर आपण काय करतो? काय करतो? दिवा लावतो, है ना? नाही. आपला जे खरं दिवा आहे ना आतमध्ये, त्याच्यामध्ये तेल टाका आणि नेहमी पेटत राहा. हालेलुया. आमीन. It has to. Then the Christmas starts. That what the Christmas means in your life, my dear people. आणि माझ्या प्रियानं मग त्या नाताळाचं तुम्हाला महत्व तुमच्या जीवनात That is समजेल. why it says a candle always. Jesus has given an example. Candle, the light, my dear. It's a lighted, my dear people. आणि म्हणून माझ्या प्रियानं येशूने एक उदाहरण दिलेलं आहे की जे दीप आहे म्हणजे जे ज्योत आहे मेणबत्ती ते काय करते प्रकाश Matthew देते. 5:15 says, मग ते 5:15 सांगतो. nor do people light up the lamp, put under a basket, but on the stand, it gives light to all the house. मग ते 5:15 काय सांगत आहे की दिवा लावून मापाखाली ठेवीत नसतात, दिवट निवड ठेवतात म्हणजे तो घरातल्या सर्वांना प्रकाश देतो. परमेश्वर आज क्रिसमसला काय सांगतोय तो आपल्याला? परमेश्वर आपल्या नाताळाला काय What the सांगतो? Spirit of God says for this Christmas? देवाचा आत्मा आजच्या दिवशी काय सांगत आहे? तुमचा जो यीशु आला है, अगर आप में यीशु आपने अनुग्रह किया है, तो आपको क्या करना है? जर तुम्ही येशूला अनुकरण म्हणजे तुम्ही घेतलेले आहे तुमच्या हृदयामध्ये, तुम्हाला काय वो करायचं आहे? प्रकाश, वो जो लाइट है, उसको आप एक बास्केट में नहीं बंद कर सकते हो. त्या प्रकाशाला तुम्ही एखाद्या बास्केट मध्ये बंद करू शकत He नाही. says, put on the stand, he says. काय सांगितलं? दिवट निवड ठेवा. It gives light into the house, he says. पूर्ण घरामध्ये त्याचा प्रकाश होईल. आज हमारा वो प्रकाश, परमेश्वर यीशु का जो प्रकाश है, वो घर में जलता है क्या? तर माझ्या प्रियानं आज तो प्रकाश जो आहे आपल्या पूर्ण ते घरामध्ये चमकत आहेत का? जळत आहे का? बाहर जलता है क्या? बाहेर ते जळत आहे का? आप लाइट को अंदर बास्केट में रखो तो कैसा होगा? जर ते प्रकाश जर आपण बास्केट मध्ये ठेवतो ते कसं होणार? Hallelujah. That is why he says in the 14th verse is, you are the light of the world, he says. म्हणून 14 वचन काय सांगतं की तुम्ही जगाचा प्रकाश आहात. You are the light of the world. तुम्ही जगाचा प्रकाश आहात. बेथलेहम में जब यीशु जन्मा ना, तभी प्रभु ने हमको दिखा दिया कि तुम प्रभु के कौन है? प्रकाश. Just You are the light of the world. आपण जगाचे प्रकाश आहोत माझ्या प्रियांनो. वो लाइट को दिखाने के लिए यीशु को क्रूस पे जाना पड़ा. ते लाईटला ते प्रकाशाला दाखवण्यासाठी येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर यीशु जावं लागलं. जन्मा हमको समझ में नहीं आया, लेकिन यीशु ने वो लाइट को उस क्रूस के ऊपर क्या किया? नित्य जळत ठेवलं. कंटिन्यू जलने को दिया. हालेलुया. आणि माझ्या प्रियानो येशूने त्या वधस्तंभावर जाऊन काय केलं? ते जे दीप आहे, ते जे ज्योत आहे ते जळत ठेवलं नित्य. That was Exodus 27:26. आणि म्हणून निर्गम 27:20 तेच सांगत आहे. यीशु ने उसको क्या किया? वो प्योर बीटन ऑयल को उसने वो क्रूस के ऊपर जलाया. हालेलुया. आणि म्हणून येशूने काय केलं? त्या वधस्तंभावरती ते निर्मळ जे शुद्ध आहे ते जैतुनाचं तेल त्याने He नित्य died on the cross of Calvary. तो कालवरीच्या दसमवरती मेला.
लेकिन पण he rose from the dead third day. पण तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठला माझ्या प्रियानो. हमेशा जलते रहने के लिए मैं उठाऊं, आप भी जलते रहो. हालेलुया. आणि म्हणून माझ्या प्रियानो सतत नित्य जळत राहण्यासाठी आपण मीही उठलो आहे, तुम्हीही उठा. Hallelujah. Christmas is not only to wear good clothes or decorate nothing. It has to decorate our heart. The love has to be found. The love has to be spread. The light has to be spread, my dear people. तर माझ्या प्रियाचा नाता जो आहे ते फक्त नवीन कपडे घालणं, घर सजवणं, स्वतःला सजवणं नाही माझ्या प्रियानं. तर आपल्याला जी प्रीती आहे देवाची, ती प्रीती आपल्याला पसरवायची आहे. Once असे the light दाखवायचं. has come in your life, it's a Bible says, the city has to set on the hill, cannot be hidden, he says. आणि म्हणून माझ्या प्रियाने सांगितले की एकदा की जो प्रकाश तुमच्यावरती आला तर डोंगरावर बसलेले नगर लपू शकत नाही. तुम्ही लपणार नाही. आमेन. हालेलुया. आमेन. हालेलुया. आपला दिवा बुजला तर तुम्ही संपले. पण क्रिसमस मीन्स इज टू एन्जॉय. क्रिसमस द जॉय हॅज टू कम. म्हणून माझ्या प्रियाचा नाताळाचा जो आनंद आहे तो आपल्यामध्ये यायला पाहिजे. That's what in the 15th verse is. Now the people light up the lamp, put under the basket, but stand, give the light to the house. 16, the same way, let light shine before others, so that may see good work and give glory to the Father who is in heaven. Hallelujah. आणि माझ्या प्रियानं 15 आणि 16 सांगत आहे की दिवा लावून मापाखाली ठेवीत नसतात, दिवट नीट ठेवतात, म्हणजे तो घरातल्या सर्वांना प्रकाश देतो. आणि 16 सांगत आहे की त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करा. Let your light shine before others. तुमचा प्रकाश इतरांसमोर चमकू देत. Hallelujah. That's what I'm trying to say you all. मी तुम्हाला सर्वांना सांगण्याचा प्रयत्न That they करते may see the good work. की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहू देत, चांगली कर्म पाहू देत. चांगलं जे लाईट शाईन होतं ते चांगलं, नाहीतर अंधारात काम होतं. काय माहितीये ना, डार्कनेस वर्क इज डिफरंट. म्हणून अंधकाराची जी कार्य ती वेगळी आहेत. बट इथं क्लिअरली सेज लेट युअर शाईन, लेट युअर लाईट शाईन. पण या ठिकाणी स्पष्ट सांगितलं की तुमचा प्रकाश चमकू. असं नाही म्हटलंय तुमचं डार्कनेस लोकांना दाखवा, असं लिहिलंय का? काय लिहिलंय मग? काय सांगितलं या ठिकाणी? तुमचा अंधकार दाखवा असं लिहिलंय का? तुमचा प्रकाश लोकांसमोर पडू द्या असं सांगितलं. That means हमारा अंधेरे से कुछ भी लेना देना नहीं, हमारा एक ही काम है, वो है उजाला. हालेलुया. याचा अर्थ आपला अंधकाराशी काहीच संबंधच नाहीये, फक्त आपलं एकच काम आहे, ते म्हणजे आपलं प्रकाश. अगर अंधेरे से काम लेता था यीशु को, प्रभु ने यीशु को भेजता ही नहीं था. उसने बोला अंधेरे से क्या काम है, उजाला मैं भेज रहा हूँ, उसको आप ले लीजिए. हालेलुया. तर माझ्या प्रियांचं आपलं अंधकारावरचं काम असतं तर परमेश्वर म्हणाला असतं मी येशूला का पाठवू. मग तर आता परमेश्वर आपलं काय म्हणतो, आपलं जो नातं आहे, जे संबंध आहे ते प्रकाशाशी. This world is in the darkness, my dear people. तर माझ्या प्रिय संपूर्ण जग जे ते If you know yourself in the darkness, you will be darkened, my dear people. But God says you are the light. Let your light shine to the others, my dear people. पण माझ्या प्रियांचं आपण पण त्या अंधकारात जर आपण गेलो तर आपण पण अंधकार पाहू. परमेश्वर काय म्हणतो की तुमचा जो प्रकाश आहे तो लोकांसमोर पडू द्या, तुमची सत्कर्मे पाहून त्यांनी प्रशंसा करू. Because let them may see your good work त्यांनी तुमची सत्कर्मे पाहू दे and give glory to the Father who is in the आणि heaven. जो स्वर्गात जो पिता आहे त्याचा गौरव करू दे. It is very important, my dear हे people. फार महत्वाचे आहे माझ्या प्रियांनो. The light has to shine in our life. आपल्या जीवनात तो प्रकाश चमकलाच पाहिजे. And God is a wonderful God, my dear people. आणि माझ्या प्रियांनो आपला परमेश्वर अद्भुत परमेश्वर आहे. Jesus came with one purpose, येशू फक्त एका उद्देशाने आला to show God's light again in this world. की पुन्हा परमेश्वराचा प्रकाश या पृथ्वीवरती दाखवण्यासाठी. आणि ते प्रकाश फक्त बाहेरून नाही, जोपर्यंत तुम्ही स्वीकारत नाही तुमचं खरं क्रिसमस चालू होणार नाही. Are you understanding? समजत आहे माझ्या प्रियांनो? You have to receive that light in your life. तुम्हाला तो प्रकाश तुमच्या जीवनामध्ये स्वीकारायचा आहे. Then the darkness will go. आणि मग अंधकार जाईल. Then the Christmas starts, my dear people. आणि मग नाताळ सुरुवात Then you will होईल. know what is the meaning of Christmas. आणि मग तुम्हाला नाताळचं महत्व समजेल. As Jesus did, my dear people, on the earth, he was loved. He loved everybody. He served everybody.
the light was spreading everybody. The same when you receive Jesus, when you receive the light in your life, you will spread love, you will spread light, you will spread everything what Jesus did, my dear people. तर माझ्या प्रियानं जे प्रभू येशू ख्रिस्ताने लोकांमध्ये तिची प्रीती पसरवली, त्यांनी शांती पसरवली. ज्यावेळेस तुम्ही तो प्रकाश, तो प्रभू येशू ख्रिस्त तुमच्यामध्ये स्वीकारता, तर त्यावेळेस तुम्ही देखील तीच प्रीती तुम्ही लोकांमध्ये पसरवता. जे काही येशूने केले ते सर्व गोष्टी तुम्ही सुद्धा करता. This year is a year people thought is a darkness. हे जे वर्ष आहे लोक विचार करतात की अंधकार आहे, है ना? ते म्हणतात पुन्हा हे 2020 नको आम्हाला, है ना? The world says. असं जग म्हणतं. But God showed in this darkness, मी खरा प्रकाश आहे, तुमच्या बरोबर आहे. म्हणून आज आपण कुठं आहे? We are in the church, म्हणून माझ्या प्रिय celebrating the Christmas, my dear people. परमेश्वर आपल्याला दाखवून दिलेले आहे की आपण कुठे आहोत आज, त्या प्रकाशात आपण आज नाताळ साजरा Unfortunately, the करतो. places that is the people could not come. Otherwise, the church would might be full, my dear people. तर माझ्या प्रियानं दुर्दैवाने त्या ठिकाणी जागा नसल्यामुळे, नाहीतर आपलं आज पूर्ण चर्च भरलं असतं. पूर्ण वर्ल्डचं सगळीकडे only 50 people they are allowed. फक्त In the big 50 church or small church. किती चर्च असेल, लहान असो किंवा मोठा असो, ते फक्त 50च लोक बसू शकतात. पण प्रत्येकात काय आहे? लाईट आहे. Amen? सर्वांकडे काय आहे? प्रकाश आहे. Let people do anything, but the real Christian will celebrate the Christmas because the real star, the real light has already come in their life. तर माझ्या प्रियाने जो खरा प्रकाश आहे तो आज आपल्यामध्ये आलेला आहे. लोक काही करू देत, पण आपला जो खरा प्रकाश आहे तो नाताळ आहे. Hallelujah. Say, I am the light of the world. आणि मग बोला माझ्या प्रियानो की मी जगाचा प्रकाश आहे. I will shine. मी चमकणार. I will shine before others. मी इतर लोकांसमोर मी चमकणार. कसं चमकणार? How you will shine? कसं चमकणार आपण? How you will shine? आपण कसे चमकणार? एक बल्ब घ्यायचा आणि असं लावायचं light. How you will do it? आपण कसं करणार? एकाला मारायचं, म्हणायचं बघा हे शाईन आहे. What is the light then? मग प्रकाश काय आहे? One who's fallen, give him the hand and pick up. That is the light, my dear people. जो खाली पडलेला असेल माझ्या प्रियानं त्याला हात देऊन त्याला वर उचललं, ते प्रकाश आहे. One who slipped down, give him hand, say, don't worry, if God forgives you, I am also forgive you. Come on, stand up, I am there for you. आणि जर माझ्या प्रिय कोणी घसरला असेल त्याला सांगणं की काळजी करू नको, मीही घसरलो होतो, पण मला परमेश्वर हात दिला तर तुलाही देते, तू ये उभा राहा. आपण काय करतो? हात देतो, आपण पण घसरतो. We also slip with them. तर आपण काय करतो? त्याला हात देतो तर आपण स्वतः घसरून जातो. Christmas is very different, my dear people. नाताळ फार वेगळा आहे माझ्या प्रियांनो. Yes, Christmas is a joy when people give of message of Christmas with a joy in a different level. But I always want to give you the revelation why we need to celebrate Christmas and where it started and why we need to shine on this earth, my dear people. तर माझ्या प्रियांनो हो की नाताळ फार वेगळा आहे. सर्व लोक नाताळावरती संदेश देतात, पण मला तुम्हाला खोलवर जे प्रगटीकरण आहे ते द्यायला आवडेल, कारण की नाताळ म्हणजे काय अगोदर आपल्याला ते समजलं. फक्त चर्च मध्ये येणं जाणं नाताळ नाही, नाताळाला घेऊन चालायचं रोज. हालेलुया. The Christmas, the light has to go. You have to, wherever you go, the darkness has to disappear from your presence, my dear people. तर माझ्या प्रियांनो तुम्ही जिथे कुठे जाता, जो काही अंधकार असेल तो निघून जायला पाहिजे तुमच्या प्रकाशातून. नाहीतर काय होणार? Otherwise you will be in the dark. नाहीतर मग तुम्ही स्वतः अंधकारात असाल. Let this before ending of this new year, God has given this light, my dear people. तर माझ्या प्रियानो हे वर्ष संपण्या अगोदर परमेश्वर आपल्याला जो प्रकाश दिलाय, And I know you all have been praying for this year. 9 months we are in the lockdown, and I know Lord has kept us alive, and He gave us that light in us that we may shine for others, my dear people. आणि माझ्या प्रियानो मला ठाऊक आहे की या 9 महिन्यामध्ये आपण सर्व लॉकडाऊन मध्ये होतो. आपल्याला परमेश्वराने जीवन दिलेलं आहे आणि आपल्याला त्याने तो प्रकाश दिलेला आहे चमकण्यासाठी. Hallelujah. And those who are devoted to the Lord, they are also the light, and they are in the true light, my dear people. आणि जे देवाघरी गेलेत माझ्या प्रिय जे परमेश्वराकडे आहेत ते खरे प्रकाश आहेत माझ्या. I miss my elder. मी माझे जे चर्चचे वडील आहेत अंकल त्यांचे. You may not understand my heart, my dear people. तुम्ही माझं हृदय समजू शकत नाही माझ्या प्रियांनो. What is in my heart, nobody will understand. माझ्या हृदयात काय कोणी समजू शकत नाही. Today I stand
with nobody covering on my head, my dear people. आज जर मी उभा आहे माझ्या प्रिय, आज माझ्या डोक्यावरती कोणाचाही हात नाही. This ministry started, I thought people will come, my own people will give and support, but nobody supported me. Even my father and mother not supported my ministry, this ministry, my dear people. आणि माझ्या प्रिय, ज्यावेळेस मी ही सेवा सुरुवात केली त्यावेळेस मला वाटलं माझ्या आप्तजन येतील, पण कोणी आले, माझे आई वडील देखील माझ्या सोबत आले नाही ही सेवा I करण्यासाठी. looked to my elder, I was looking to as a father, my dear people. आणि माझे जे चर्चचे वडील होते मी त्यांच्याकडे माझ्या वडिलांसारखे पाहायचो. Because he always says, don't worry, Pastor, I am there. He was fatherly to me. That is why whenever I talk, he used to talk me, don't worry, Pastor, I am there for you. आणि माझ्या प्रियांत नेहमी मला म्हणायचे, पास्टर काळजी करू नका मी आहे. मी नेहमी त्यांना माझ्या वडिलांसारखंच पाहायचो. ते मला नेहमी म्हणायचे काळजी करू नका मी आहे. I know really he'll be in the heaven and saying, oh, my church are growing, hallelujah. आणि खरोखर माझ्या प्रिय मला ठाऊक आहे की आज ते म्हणतात की हो, ते स्वर्गामध्ये म्हणत असतील की माझं चर्च आज वाढत आहे. Great loss for a church, but surely he went there. That's why my mother-in-law said, अंकल गेले वरती तर रथ बदली करायला गेले असतील तुमच्या चर्च साठी, हालेलुया. माझ्या प्रियाला चर्च साठी ते फार मोठा तोटा आहे जरी ते गेले, पण माझ्या प्रिया जसं माझ्या सासूबाईंनी सांगितलं होतं की ते अंकल जे आहे स्वर्गामध्ये या मंडळीसाठी ते रथ बदली करत असतील. म्हटले असेल या चर्चला पहिले जागा दे, पैसे दे, कारण त्यांना चर्च बांधायचंय तुझा. ते जाऊन स्पेशली विनंती करायला गेले असतील. हो, हालेलुया. खास विनंती करायसाठी We don't know why you went early, we don't know, but surely God has a plan for a church. तर माझ्या प्रियाला आपल्याला ठाऊक नाही ते का गेले, पण परमेश्वरालाच माहिती काय आपल्या चर्चसाठी योजना. Praise the Lord. हालेलुया. Surely he'll be rejoicing. We will also rejoice now, my dear तर people. नक्कीच माझ्या प्रियाने तेही आनंद करत असतील, आपणही I'll आनंद continue करू. this message next week, my dear, for the next Sunday and the New Year also, my dear, because there's a lot of things I want to speak about the light. तर माझ्या प्रियानो हा जो संदेश आहे मी पुढच्या रविवारी व परत नवीन वर्षामध्ये पण मी हा संदेश घेईल, कारण की याच्यामध्ये भरपूर गोष्टी आहेत आणि प्रकाशाबद्दल मला पूर्ण Because सांगायचं. many lights are there, how a light should shine, I want to speak to you all. कारण माझ्या प्रियानो अनेक प्रकाश आहेत आणि तो प्रकाश चमकण्यासाठी कसं चमकायला पाहिजे त्याबद्दल मला तुम्हाला बोलायचं आहे. Hallelujah. त्यासाठी तुमचं लाईट विझू नका आणि दर रविवारी आणि न्यू इयरला या. म्हणून तो जो आपल्यातला प्रकाश आहे तो विझू नका. तर प्रत्येक रविवारी नवीन नाताचा जो असेल आपला सभा त्या दिवशी पण या. How many could understand the message? किती जणांना आजचा संदेश समजलाय माझ्या प्रिया? ना थोडं मागे गेलं आणि पुढे आणलं. Yes? See, you should understand. जे आपल्याला समजायला पाहिजे. कुणाला गॉस्पेल देताना तुम्हाला सगळ्यांना सोपं जाईल. अरे बापरे, इथून सुरुवात झालं. पण आपण काय करतो, येशू समोर ठेवतो. येस, पण बाबा हे झालं म्हणून येशू आला. तर माझ्या प्रियाला सुवार्ता देताना आपल्याला फार सोपं जाईल की आपल्याला समजेल की बाबा हे असं सर्व घडल्यानंतर मग येशू आला. काय Jesus is येशू the आला? light of the world. येशू जगाचा प्रकाश आहे Who received Jesus, he is the light. आणि जे कोणी येशूला स्वीकारतील ते प्रकाश We बनतील. need to shine, my dear आणि people. आपल्याला We चमकायचे need to माझ्या shine प्रिया. before others. आपल्याला With इतरांसमोर the good deeds, चमकायचे my dear people. सत्कर्मांद्वारे. Oh, thank you, Jesus. धन्यवाद. Just stand up, my dear people. आपण सर्वजण Thank you for this wonderful, your word that you gave us, that the true light. की परमेश्वर तू आज हे आम्हाला सुंदर असं अद्भुत असं वचन दिलंस परमेश्वर की खरा प्रकाश. In Exodus 20:27, you spoke, Lord, and He said, regularly burn it. आणि परमेश्वर निर्गम 27:20 मध्ये तू म्हणालास की परमेश्वर नित्य जळत राहा. Yes, Lord, I pray. होय प्रभू, मी प्रार्थना करतो Let my church people, की माझ्या चर्चच्या लोकांनी let this light always, this Christmas means to them, let that light always burn in their lives. की त्यांच्या जीवनामध्ये हा जो नाताळाचा जो प्रकाश आहे तो सतत आणि सतत चमकू दे. My dear people, माझ्या प्रियांनो, say, Lord, बोला प्रभू, let my lamp always burn. माझा प्रकाश सतत चमकू दे, जळू दे. जळू दे. माझा दीप सदैव जळत राहू. Let my lamp always burn. की प्रभू माझा दीप सतत जळू दे. Help me, Holy Spirit, पवित्र आत्मा मला मदत that कर I carry this Christmas every day in my की life. माझ्या जीवनामध्ये मी दररोज नाताळ घेऊन चालू. Every day I will shine. प्रत्येक दिवशी मी चमकेन. Every day I will shine for others. प्रत्येक दिवशी मी इतरांसाठी चमकेन. Let that light come in my life, Lord. प्रभू तोच प्रकाश माझ्या जीवनात येऊ दे.
The light is just shining upon you right now. आता तो प्रकाश तुमच्या जीवनावर Just lift your hands, my dear people. माझ्या प्रियानं आपले हात Just उंच lift करा. your hands आपले हात and उंच say, करा. आणि Lord, म्हणा प्रभू today I mean what Christmas means. प्रभू आज मला समजले की नाताळ What म्हणजे does काय. Christmas means? प्रभू आज नाताळ म्हणजे काय मला It's समजलं. not only decoration. हे फक्त सजावट नाही, It is not a party. हे फक्त पार्टी It नाही, is not the light to the streets. फक्त रस्त्यांवरती प्रकाश करणं नाही, It is light in your heart. की हृदयामध्ये प्रकाश असतो. Receiving Jesus in your heart. आपल्या हृदयामध्ये येशू, Receiving the light in your आपल्या life. जीवनात येशूला The स्वीकार. light which never be quenched, my dear की जो people. प्रकाश कधीही विझत That नाही, light always की burns. जो प्रकाश नेहमीच Because Jesus is the light of the कारण world. येशू जगाचा प्रकाश आहे, He burns. जो जळत राहतो. Let that light burn. म्हणून तो प्रकाश जळत Say राहतो. light. Say Jesus, come into my life. बोला माझ्या प्रियनो, येशू माझ्या जीवनात ये, Come into my life माझ्या जीवनात ये and burn my life. आणि माझं जीवन प्रकाशित. Let shine come upon my life. माझ्या जीवनामध्ये तो प्रकाश येऊ दे. Oh, thank you, Jesus. धन्यवाद येशू, Oh, thank you, Abba Father. धन्यवाद अब्बा फादर. Oh, it's shining upon you right now. तो तुमच्या रक्तात चमकत It आहे, is just flowing upon you right now. आता तुमच्यावरती चमकत आहे. Receive the anointing, my dear people. आता अभिषेक स्वीकारा, Receive the touch of God right आता now. देवाचा स्पर्श स्वीकारा. He's touching you and shining right now. तो आता तुम्हाला स्पर्श करताना तो तुम्ही चमकत आहात. Eternal life, my dear people. माझ्या प्रियानं हा प्रकाश सार्वकालिक प्रकाश आहे. यीशु कभी वो बुझता नहीं. येशू कधीही विझत नाही. लोगों को समझा यीशु मर गया, लाइट बुझ गया. नहीं, तीसरे दिन फिर से उठा. वो बताया मैं तो जलता यीशु, वो तुम्हारा दीप है. येशू तुमचा दीप आहे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Bless everyone. प्रभू प्रत्येकाला आशीर्वादित कर. Thank you, Master. धन्यवाद प्रभू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you for the wonderful word of the Lord. प्रभू अद्भुत वचनासाठी धन्यवाद. Thank you, Master. धन्यवाद प्रभू. In Jesus' name we pray. येशूच्या नावात प्रार्थना करतो. Amen. आमेन. आमेन. Praise the Lord. Hallelujah. हालेलुया. We'll have just one song, my dear people. आपण एक गीत घेऊया माझ्या प्रियानो. How many would like to dance small? You can shake your legs. किती जणांना नाचायचं आहे, आपले पाय हलवायचे आहेत. बसून बसून पाय थकले असेल. Hallelujah. Amen. आमेन. प्रकाश आलाय का? येस. सगळ्यांमध्ये आलाय का प्रकाश? प्रत्येकामध्ये प्रकाश आलाय का? कुणाचा मला हात खालीच आहे. प्रकाश आलाय का? हात वर करा. है ना? प्रकाश आला तर काय होतंय? चमकतं ना? तर कसं चमकायचं? सांगायचं सिस्टर बघा मी कसं नाचतं. तर दाखवायचं मी चमकणार येशूला. हालेलुया. Amen. आमेन. We have to praise and worship and dance for God, my dear people. तर माझ्या प्रियानं आपल्याला स्तुती आणि आराधना करायची आणि देवासाठी नाचायचे Small, माझ्या. just one stanza will take, then we'll have small skits आपण एक and छोटंसं dance, my कडवं dear people. Thank you. Which song you're taking? I want you all to dance, my dear people. The joy. देवासाठी आनंदाने. येशू पैदा हुआ है. Hallelujah. देतो पवित्र प्रभू, मान सन्मान गौरव तुला प्रथम स्थान तुला देतो परमेश्वर. खरोखर पवित्र प्रभू येशू, प्रत्येक बहिणीने भावाने परमेश्वर त्यांच्या कष्टातून त्यांच्या श्रमातून पवित्र परमेश्वर
जे काही अल्पसं दान प्रभू तुझ्या भांडारामध्ये आणलेले परमेश्वरा, या भांडाराचा पूर्णपणे तू ताबा घे परमेश्वरा. या दानाला प्रभू तू अद्भुत रीतीने आशीर्वादित कर परमेश्वरा. ज्यांनी दिलं पवित्र परमेश्वरा त्यांना अद्भुत रीतीने प्रभू येशू त्यांना या दानाद्वारे आशीर्वादित कर पवित्र परमेश्वरा. विशेष करून पवित्र परमेश्वरा जे ब्रदर जे सिस्टर पवित्र प्रभू ऑनलाईन पवित्र परमेश्वरा दान पाठवतात परमेश्वरा, त्याही ब्रदरांना सिस्टरांना प्रभू अद्भुत रीतीने तू आशीर्वादित कर परमेश्वर. ते त्या प्रामाणिकपणे परमेश्वरा त्यांचं दान दशमांश कराराचं अर्पण परमेश्वर ते तुझ्या भांडारामध्ये आणतात. अशा प्रत्येकाला अद्भुत रीतीने तू आशीर्वादित कर परमेश्वर. आणि त्यांच्या परमेश्वरा या चर्चा हातभाराने परमेश्वरा ज्या चर्चा वाढीसाठी ते कार्य करतात परमेश्वरा, त्यानुसार त्यांचं जीवन महान रीतीने आशीर्वादित कर. विशेष करून पवित्र प्रभू येशू या दानाचा पूर्णपणे वापर तुझ्या राज्याच्या वाढीसाठी तू करून घे प्रभू. कार्य केलं, अनुग्रह केला, आशीर्वादित केलं, मग तुला धन्यवाद देऊन मान सन्मान गौरव तुला देऊन या दानाला तू परमेश्वरा पूर्णपणे तू आशीर्वादित केलं आणि दानाद्वारे प्रभू प्रत्येकाचं जीवन आशीर्वादित केलं, म्हणून तुला धन्यवाद देऊन प्रार्थना प्रभू येशूच्या नावात करतो म्हणून तो ऐकते द्या. आमेन. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus, from my heart. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus, from my heart. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus, from my heart. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus, from my heart. Love you, Jesus. Love you, Jesus, from my heart. Praise you, Jesus. Praise you, Jesus. Praise you, Jesus. Now it's the time to have a small skit, and they have a 2 dance. They have really, and the cake distribution will be there. Yeah. तर माझ्या It will be प्रियांनो, distributed to you. केक तुमच्यापर्यंत पोहोचेल वाटण्यात येईल आता या ठिकाणी आणि त्याच्या पास्टरांनाही थँक्यू देते आणि आपल्या सर्व एरियाच्या वतीने प्रेज द लॉर्ड आपण पास्टरांचं एक बुके आणि छोटंसं प्रेमाचं प्रतीक देऊन स्वागत करूयात. मी पास्टरांना विनंती करते तुम्ही कृपया पुढे या आणि मी पास्टर उमके आणि बाकी लीडर्स यांना विनंती करते की तुम्ही आपल्या संपूर्ण चर्च सर्व एरियाजच्या वतीने पास्टरांचं यावेळेला स्वागत करूयात. प्रेज द लॉर्ड. तसं प्लीज करतो. उसका एक वादा है वो निभाएगा. उसका एक वादा है वो निभाएगा. मुझको साथ ले जाने मेरा यीशु आएगा. मुझको साथ ले जाने मेरा यीशु आएगा. मुझको साथ ले जाने मेरा यीशु आएगा. मुझको साथ ले जाने यीशु आएगा. मसीहा आएगा. मसीहा आएगा. मसीहा आएगा. मसीहा आएगा. मसीहा आएगा. उसका एक वादा है वो निभाएगा. उसका एक वादा है वो निभाएगा. वक्त हो जब होगा जब कब होगा. वक्त हो जब होगा कौन जाने कब होगा. वक्त हो जब होगा कौन जाने कब होगा. वक्त हो जब होगा कौन जाने कब होगा.
जागते ही रहना तुम कहीं ना सो जाना जागते ही रहना तुम कहीं ना सो जाना जागते ही रहना तुम कहीं ना सो जाना दिल तो ले चुका है वो लेके जाएगा दिल तो ले चुका है वो लेके जाएगा मसीहा आएगा मसीहा आएगा मसीहा आएगा मसीहा आएगा मसीहा आएगा उसका एक वादा है वो निभाएगा उसका एक वादा है वो निभाएगा Stand up, my dear people. तर चला आपण सर्वांनी उभे राहूया. On behalf of me and my family, and God bless you all. तर सर्वात प्रथम पास्टर तुम्हा सर्वांना या नाताळाच्या शुभेच्छा देत आहे. पास्टर त्यांच्या सर्व कुटुंबाच्या वतीनं तुम्हा सर्वांना नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा. God bless you all. प्रभू तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. Don't miss the coming Sunday and the New Year. कोणीही येणारा रविवार आणि नाताळाचं साजरीकरण And the विसरू New Year we नका. have a breaking of bread, कारण नवीन वर्षाला आपण प्रभू भोजन घेणार आहोत and with the wine we will be serving. आणि आपण द्राक्षरस आपण त्या दिवशी वाटू प्रभू So भोजनासाठी. please come. The chair will be come first. Bless you all, my dear people. We'll have a last song. तर प्रभू तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. माझ्या प्रियांनो आपण एक शेवटलं गीत घेऊया. कुठलं गाणं घ्यायचं? Praise the Lord. To all my beloved brothers and sisters, on behalf of Christ's Prayer for All Nation Ministry, I greet you all in the matchless name of Lord Jesus Christ. I believe you all are blessed through the Word of God. Amen. And I want to encourage you all, if any one of you lead by the Holy Spirit, to bless the ministry. Bible says in Luke 6:38, give and it will be given to you. A good measure, pressed down, shaken together, and running over, will be poured into your lap. Amen. All the details are displayed on the screen. You can scan the QR code and send your offering and donations. You can also pay through using the Google Pay number, that is 9850 199 587. You can also pay using the online transfer below the bank details. Account holder name is Christ Prayer for All Nation. Bank name Central Bank of India. IFSC code CBIN 0283483. Account number is 3657325578. You can also transfer your donation to Faith Ministries. Account holder name is Faith Ministries. Bank name HDFC. IFSC code HDFC 0000633. Account number is 50200021154768. And also you can visit our website to know about the ministry, www.cpfanm.com. Thank you. God bless you all. देवाची स्तुती असो. माझ्या सर्व ब्रदर्स आणि सिस्टर्स यांना क्राइस्ट प्रेयर्स फॉर ऑल नेशन्स मिनिस्ट्रीच्या वतीने मी आपल्या येशू ख्रिस्ताच्या अतुल्य नावात अभिवादन करते.
माझा विश्वास आहे की तुम्ही सर्वजण देवाच्या शब्दाद्वारे आशीर्वादित आहात. आमेन. पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे मिनिस्ट्रीला आशीर्वादित करण्यासंबंधी मी तुम्हाला प्रोत्साहित करू इच्छिते. बायबल सांगतं लूक 6:38 मध्ये, द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल, चांगले माप दडपलेले व हलवलेले व शीग भरलेले असे ते तुमच्या पदरी घालतील. आमेन. सर्व आवश्यक माहिती स्क्रीनवर उपलब्ध आहे. तुम्ही QR कोड स्कॅन करून तुमचे दानार्पण अथवा देणगी गुगल पे अथवा पेटीएम द्वारे देऊ शकता. गुगल पेचा नंबर आहे 9850199587. जर ऑनलाईन बँक ट्रान्सफर करावयाचे असेल तर माहिती पुढील प्रमाणे आहे. खातेधारकाचे नाव क्राइस्ट प्रेयर फॉर ऑल नेशन्स, बँकेचे नाव सेंट्रल बँक ऑफ इंडिया, IFSC कोड CBIN 0283483, खाते क्रमांक आहे 3657325578. तुम्ही फेथ मिनिस्ट्रीच्या नावेही देणगी देऊ शकता. खातेधारकाचे नाव आहे फेथ मिनिस्ट्रीज, बँकेचे नाव HDFC, IFSC कोड आहे HDFC 0000633, खाते क्रमांक आहे 50200021154768. मिनिस्ट्रीच्या अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या वेबसाईटला भेट देऊ शकता www.cpfanm.com. धन्यवाद. देव तुम्हाला आशीर्वादित करो.